विधानसभेत बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केलेलं एक वक्तव्य, ज्याचा निषेध सत्ताधाऱ्यांनी केला आणि जितेंद्र आव्हाडांना माफी मागावी लागली. आपण पाहूया. आपण कृपया सभा आता असं काय करताय? त्यामुळे माझी आपल्याला परत एकदा सांगणं आहे की आपण केलेल्या विधानाबद्दल आपण सभागृहाची माफी मागून ही चर्चा पुढे नेऊया. आव्हाड साहेब, हे आपल्या हितात आहे. आपण सभागृहाची माफी मागा. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली. थांबा जरा. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आपण सभागृहाची माफी मागा असे माझे स्पष्ट निर्देश आहेत. थांबा जरा. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी. मागितली ना सभागृहाची. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. बसून घ्या. बसून घ्या. चला आव्हाड साहेब. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो. बस ऐका. ऐका. आता अध्यक्ष महोदय. चला बस. अध्यक्ष त्यांनी महोदय, सभागृहाची माफी मागितलेली आहे. संपला विषय. चला आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, मी कोण आहे? अध्यक्ष महोदय, नाही, त्यांच्यानंतर कोण आहे? चला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.